नमस्कार, मी प्रतिभा आपले होमफूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत करत आहे। आज आपण छान मस्त चटपटीत त्याचा कैरीचा ठेचा करूया। त्यासाठी बघा मी फिक्क्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। बघा अशा पद्धतीच्या मिरच्या घेतलेल्या आहेत। नंतर या मिरच्या संपूर्ण आपण तोडून घेऊया। त्यानंतर मी लसणाचा एक गाठा घेतलेला आहे, 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे, जिरं मोहरी घेतली आहे, कोथिंबीर घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, एक आंबट अशी कैरी घेतलेली आहे। यामधली आपण अर्धीच कैरी वापरणार आहोत। चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया। त्यासाठी बघा आता हिरव्या मिरच्या हाताने मी सर्व तोडून घेतलेले आहेत। लसूण अद्रक घालूया आणि तेल घालून छान मस्त मिरच्या भाजून घेऊया। अशा पद्धतीची कैरीची चटणी करून ठेवली की तुम्ही 7 ते 8 दिवस स्टोर करून आरामशीर तुम्ही खाऊ शकता। बघा मस्त छान आता तेल घालूया आणि जी मिरची आहे छान भाजून घेऊया। या मिरच्या ठिकाणी तुम्ही तिखट मिरच्या सुद्धा वापरू शकता। तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखट मिरची सुद्धा वापरू शकता। बघा आता कैरीची आपण साल काढून घेऊया आणि अर्धी यामधली कैरी आपण किसून घेऊया। ही कैरी आंबट आहे, जर तोतापुरी कैरी असेल तर तुम्ही एक कैरी घेतली तरी चालेल। बघा अशा पद्धतीने मी कैरी जी आहे पूर्णपणे किसून घेत आहे। बघा कैरी किसून झालेली आहे। त्यानंतर आपण ज्या मिरच्या घेतलेल्या त्या सुद्धा थंड झालेल्या आहेत, मिक्सरच्या पॉट मध्ये घालूया आणि याचे छान मस्त जाडसर असं वाटण तयार करून घेऊया। मिरचीचा ठिसा तयार करून घेऊया आणि मस्त परत एक आपण याला एक फोडणी देऊया। बघा आता मस्त वाटण तयार करून घेऊया। बघा आता कढईमध्ये तेल घालूया। बघा कढईमध्ये तेल घातलेलं आहे, त्यानंतर जिरं मोहरी घालूया। जिरं मोहरी छान फुलल्यानंतर थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे, कढीपत्ता सुद्धा आपण घालून घेणार आहोत। कढीपत्ता घातलेला आहे, त्यानंतर आपण जी कैरी वाटून घेतलेली आहे ती घालूया। ती सुद्धा मस्त तेलामध्ये छान परतून घेऊया। बघा अशा पद्धतीने तेलामध्ये कैरी परतून घेतली की कैरीचा जो ठेचा आहे तो बराच दिवस टिकतो। बघा अशा पद्धतीची कैरी थोडी परतून झाली की त्यानंतर बघा तो ठेचा बनवलेला ठेचा सुद्धा आपण घालून घेऊया। यामध्ये वरून थोडीशी कोथिंबीर घालूया। बघा मस्त अशी कोथिंबीर घालूया आणि ठेचा घालूया। मस्त तेलामध्ये हा परतून घेऊया। हा ठेचा चवीला खूप छान होतो, भाकरी बरोबर, पोळी बरोबर किंवा खिचडी बरोबर तुम्ही खाऊ शकता। खूप छान ही रेसिपी तयार होते। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा। तुम्ही केलेले एक लाईक आणि एक कमेंट मला खूप आनंद देतो आणि नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला मोटिवेट करतो। तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। बघा आपला मस्त छान चटपटीत असा कैरीचा ठेचा तयार झालेला आहे। चला तर पुन्हा आता डिश मध्ये घेऊया। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। लगेच भेटूया नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।